दर्शकांना नमस्कार. आपण आज मराठवाड्याच्या विकासासंदर्भात आपण आज गप्पा मारणार आहोत. आज या प्रश्नांची उकल ज्यांच्याकडून करून घ्यायची आपल्याला, ते अनेक देशामध्ये जाऊन ज्यांनी शाश्वत विकास आणि अमूर्त संस्कृती यावरती अतिशय सूक्ष्म असं अध्ययन केलेलं आहे. अनेक देशांचा दौरा करून तसे त्या देशाला तसे अहवाल पण दिलेले आहेत. असे थोर साहित्यिक डॉक्टर साहेब फुंदारे यांच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. माझा पहिला प्रश्न आपल्याला असा असेल की मराठवाडा ही जी भूमी आहे, आपण संतांची भूमी म्हणतो, म्हणजे खऱ्या अर्थानं सांस्कृतिक ह्या सगळ्या गोष्टीचं नेतृत्व मराठवाड्याने पूर्वीपासून केलेलं आहे. परंतु पहिल्यापासून आपल्या मराठवाड्यावरती एक ठपका बसलेला आहे की हा मागास मराठवाडा आहे. तर नेमकं मागास आहे का, आणि नेमके विकासाचे कोणकोणते प्रश्न आपल्या मराठवाड्याच्या बाबतीत आहेत? धन्यवाद डॉक्टर सचिन. खरं तर मराठवाड्याच्या विकास प्रश्नावरती फारशी चर्चा होत नाही. हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. मग ती राजकीय लोकांकडूनही होत नाही. आताचं राजकारण तर असं झालेलं आहे की ते फक्त निवडून येण्यासाठी राजकारण अशी एक प्रणाली तयार झालेली आहे आणि ती लोकांनीही मान्य केलेली आहे. त्याच्यामुळं मराठवाड्यातल्या लोकांनी तरी मराठवाड्यातल्या विकासाच्या प्रश्नावरती बोललं पाहिजे, चर्चा केली पाहिजे, अशी भूमिका घेऊन मी गेल्या 10-12 वर्षात ती मराठवाड्यातली मांडणी करतो आहे. परंतु राजकीय लोकांच्या उदासीनतेच्या बरोबरच जे आम्ही ज्यांना विद्वज्जन म्हणतो नाही का, म्हणजे हे सगळी आपली इंटेलेक्च्युअल मंडळी, प्राध्यापक आहेत, वकील आहेत, डॉक्टर आहेत, या लोकांनी पुन्हा एकदा मराठवाड्याच्या विकास प्रश्नावरती चर्चा करणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा हा शब्द मी यासाठी वापरतो आहे की याच्या आधी जे काही 2 वेळा मराठवाड्याच्या विकासाचे लढे झाले स्वातंत्र्यानंतरच्या काळातले, त्यामध्ये या सगळ्या विद्वज्जनांनी आणि विद्यार्थ्यांनी फार मोठा सहभाग घेतलेला होता. पत्रकारांचं योगदानही खूप मोठं आहे. परंतु वर्तमानामध्ये मराठवाड्याचे विकास प्रश्न पाहता त्यामध्ये हिरिरीनं भाग घेऊन एखादी गोष्ट मराठवाड्याच्या पदरी पाडून घेण्यासाठी म्हणून झटताना असा कोणता तरी एक सामाजिक घटक दिसत नाही. ही अतिशय मोठी शोकांतिका आहे. गेली जवळपास 30-32 वर्ष मी शिक्षणाच्या क्षेत्रात काम करतो आहे. उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात काम करतो आहे. विद्यापीठासारख्या स्वायत्त संस्थेमध्ये मी 5-6 वर्ष काम केलं. अतिशय जबाबदारीच्या पदावरती काम केलेलं आहे. आणि हे सगळं पाहिल्यानंतर, या सगळ्याचा अभ्यास केल्यानंतर मी सातत्याने अस्वस्थ यासाठी होतो की मराठवाड्यामध्ये फार काळी सुपीक अशी जमीन आहे. तसं पाहिलं तर पाणीही भरपूर आहे. पाणी आणि काळी सुपीक जमीन असताना सुद्धा इथला शेतकरी वर्ग आत्महत्या का करतो? मोठ्या प्रमाणात. मोठ्या प्रमाणात आत्महत्या करतो. आपल्या मराठवाड्यातले 4 जिल्हे आणि विदर्भातले 2-3 जिल्हे, म्हणजे कापूस पिकवणारा हा जो पट्टा आहे, याच भागामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या फार मोठ्या प्रमाणात होतात. 10 वर्षापूर्वी मी या संदर्भानं काही संशोधन सुरू केलं आणि त्याच्यातले निष्कर्ष मी वेळोवेळी मांडत आलेला आहे. पण मला प्रश्नाचं गांभीर्य जेव्हा कळालं तेव्हा लक्षात आलं की एक तर राजकीय इच्छाशक्ती नाही हा प्रश्न सोडवायची, कारण तो फक्त मराठवाड्यात आणि विदर्भाच्या काही भागात आहे, म्हणूनच राजकीय इच्छाशक्ती नाही असं मी म्हणू शकतो स्पष्ट. आणि राजकीय इच्छाशक्तीच्या बरोबरच जे विद्वज्जन मगाशी म्हणालो तेही उदासीन आहे. वर्तमानपत्र आणि त्याचे पत्रकार हे देखील उदासीन आहेत, कारण याच्यावरती लख्ख असा प्रकाश कोणी टाकायला तयार नाही. शिक्षक प्राध्यापक जे संशोधन करतात ते संशोधन पोटभरू वृत्तीचं असल्यामुळं तेही यात काही फारसे सक्षम आहेत असं कामगिरी होत नाही. हा प्रश्न कसा समजून घ्यायचा? हा मराठवाड्यातला अत्यंत महत्वाचा आणि मूलभूत प्रश्न आहे की जिथं माणसं आत्महत्या करतात. शासनाच्या काही पाहणी झाल्या, काही सर्वे झाले आणि काही संशोधनही झाले, परंतु हे करणारे लोक कोण होते?
एका विशिष्ट चाकोरीमध्ये तयार झालेले संशोधनाचा आधीच ढाचा तयार करून त्यानुसार करणारे लोक, त्यानुसार संशोधन करणारे लोक या प्रश्नाला न्याय देऊ शकतील का? तर नाही. मग हा प्रश्न समजून घ्यायचा कसा आणि त्याची उत्तर कशी शोधायची? एक लक्षात घ्या, आर्थिक विवंचना आहे म्हणून जगातला कोणताही माणूस कधीही आत्महत्या करत नाही. ज्यांना थोडंफार मानसशास्त्र समजते त्यांच्यासाठी. कारण तसं जर झालं असतं तर 72च्या दुष्काळामध्ये महाराष्ट्रात माणसंच राहिली नसतं. सगळे शेतकरी मेले असते, सगळेच आर्थिक विवंचनेमध्ये होते. आर्थिक विवंचनेत असून सुद्धा जगण्याची धडपड चालू होती आणि यशस्वीपणे ते जगले, त्या आर्थिक संकटावरती मात केली. मग या प्रश्नाचं गांभीर्य काय आहे? हा प्रश्न आहे कशातून निर्माण झालेला, त्याची मुळं शोधावी लागतील. आणि याचं कारण आहे शेतीच्या संदर्भानं या घटना बदलल्या. म्हणजे जागतिकीकरणाला 85ला शेती संपूर्ण बदलायला सुरुवात झाली आणि 90 पर्यंत ती बदलून गेली. आपण कृषी संस्कृती असा शब्द वापरतो, लक्षात घ्या. शेतीला फक्त शेती म्हणत नाही, एक ती संस्कृती आहे. आणि मग अशा संस्कृतीमधल्या कोणते घटक असे आहेत की जे विकलांग झाले, कालबाह्य झाले आणि माणसामध्ये एक औदासिन्य आलं? एक लक्षात घ्या की जीवनाच्या प्रवाहात, यथार्थतेत जेव्हा एखादा अवकाश निर्माण होतो तेव्हा मग त्या पोकळीतून उदासीनता येते आणि ती उदासीनता मरणाकडे नेणारा एक लहानसा मार्ग ठरू शकतो. शेतकऱ्यांच्या बाबतीत असंच झालेलं. शेतकऱ्याची आपली स्वतःची एक सांस्कृतिक मूस होती, त्या मुसीत त्याची जडणघडण झालेली आहे. त्याची मानसिकता शेकडो वर्षाच्या सांस्कृतिक प्रवाहात तयार झालेली होती. आणि अशा काळात एकदमच शेतीच्या संस्कृतीमध्ये आमूलाग्र बदल झाले. त्याची हत्यारं अवजारं बदलली, मशागतीची पद्धती बदलली, जनी जनावर जे त्याच्यासाठी होतं ती सगळी जनावरं घरातून नाहीशी होऊ लागली, शेतीतून नाहीशी होऊ लागली. आणि या सगळ्या जागी कारखान्यात तयार झालेले निर्जीव अशी अवजारं, निर्जीव यंत्रणा आली. या निर्जीव यंत्रणेमुळं शेती आणि शेतकरी या दोन्हीचीही संस्कृती धोक्यात आली. लक्षात ठेवा. म्हणजे आधुनिक खतं असतील, आधुनिक बी बियाणे असतील, आधुनिक कीटकनाशकं असतील, या सगळ्यांमुळं शेतीच्या जैविक संस्कृतीवरती सुद्धा फार मोठा हल्ला झाला. हा हल्ला झाला आणि मग त्याच्यातूनच मोठे औदासिन्य निर्माण झाला. नाही, हा एक घटक झाला. त्याचा हल्ला झाला आणि याच्यामुळे काय होऊ लागलं? मग नापिकीला सुरुवात झाली. एक सरकारी धोरणानुसार पिकाला योग्य भाव देणं, उत्पादन खर्चावर आधारित भाव देणं हे तर कधी घडलंच नाही. परंतु कृत्रिम एक आभास निर्माण झाला की अमकी अमकी कापूस जर तुम्ही लावला तर त्याला एवढा उतारा येतो. मग हा कापूस लावण्यासाठी लोकांची धडपड व्हायची, बियाणं जमवलं जायचं. त्या काळामध्ये जेव्हा बी बियाणं खरेदी करायचं तेव्हा पैसे नसतात शेतकऱ्याजवळ. मग तो काहीतरी व्याजाबट्ट्यानं पैसे काढायचा आणि ते बियाणं मिळवायचा. ते बियाणं आणल्यानंतर त्या बियाण्यासाठी आवश्यक असणारी खतं प्रचंड महाग होती, ती खतं आणायचा. त्याबरोबर कीटकनाशकांची औषधं असायची, तणनाशकाची औषधं आली आणि या सगळ्यामध्ये उत्पादन खर्च प्रचंड वाढला. उत्पन्न वाढलं, परंतु उत्पादन खर्चाच्या तुलनेत उत्पादन खर्च वाढल्यामुळं उत्पन्न कमी झालं आणि या उत्पन्न कमी होण्याचा फटका त्या लोकांच्या जीवनावरती झाला. हा एक भाग आहे. बरं, प्रत्येक शेतकऱ्याच्या घरामध्ये असलेल्या काही गाई गुरं असायची, 2-4 शेळ्या असायची, 1-2 म्हैस असायची, हे आता अस्तित्वात राहिलेलं नाही. यांत्रिकीकरणाच्या युगामध्ये हे सगळं कालबाह्य झालं. त्याच्या गायी त्यानं विकून टाकल्या, म्हशी विकल्या, शेरडं विकली, त्याचा शेतीच्या पोतावरीपर्यंत. हा, आणि मग त्याच्यापासून मिळणारं जे खत होतं ते खत मिळणं दुरापास्त झालं आणि त्याच्यामधून मग नैसर्गिकरित्या जे जैविक खत होतं ते दूर गेलं. शेतीची नापिकी वाढली, रासायनिक खते आली आणि या दोन्हीचा जो संयोग होता. बरं, आमची ही जी काही विद्यापीठ आहे ते फार जबाबदारीनं बोलतो, कृषी विद्यापीठ. खरं तर कृषी विद्यापीठाने ही सगळी जबाबदारी घ्यायला पाहिजे होती. कोणती जबाबदारी घ्यायला पाहिजे होती की रासायनिक खतं किती वापरायची याचं प्रत्यक्ष बांधावर जाऊन प्रशिक्षण द्यायला पाहिजे होतं. परंतु असं केलं नाही. शासनाच्या कृषी विभागाने देखील अतिशय औदासिन्यानं हा प्रश्न हाताळलेला आहे. बरोबर. या लोकांना माहित नाही की कोण शेतकरी किती पेरतो. एक यंत्रणा आहे आपल्याकडे,
परंतु त्या यंत्रणेकडे कुठलंही स्टॅटिस्टिकल माहिती नाहीये, डाटा नाहीये की प्रत्येक शेतकऱ्यानं काय पेरलं, यावर्षी काय पेरायला पाहिजे होतं. त्याचबरोबर आणखी एक महत्वाचा प्रश्न घडला की प्रत्येक जण नगदी पिकं घेण्याच्या नादी लागला. बघा, पूर्वीची शेती कशी होती की माझ्याकडे जर समजा 5 एकर जमीन असेल तर त्या जमिनीमध्ये मी काही भागामध्ये ज्वारी पेरायचो, काही भागामध्ये कापूस लावायचो, आणि या कापसाच्या मध्ये मधून मधून पाटे असायचे. या पाट्यामध्ये काय काय असायचं? बरबटीची झाडं असायची, म्हणजे शेंगा येणारा वेल असायचा, ज्वारीची काही ताटा असायची, भेंडीची झाडं असायची. अशा भाजीपाल्यासह मिश्र अशा पिकाचा एक पाटा असायचा, एक पात असायचा, मिश्र पीक पद्धत. आणि त्यामुळं काय व्हायचं की किडीचं नियंत्रण व्हायचं. नैसर्गिक कीड होती त्या काळात, शास्त्रीय कारण होतं. तसंच ज्वारीच्या शेतात होतं. बरं, थोडासा एखादा काना कोणता जर रानाचा वाहून गेला तर त्या ठिकाणी कडधान्य टाकलं जायचं आणि ते सुद्धा फार मोठ्या याने यायचे. त्यानंतर जी अतिशय महत्वाची अशी उपपिकं होती, राळे, भादल्या यासारखी, ती कुठं ना कुठं शेतकऱ्यांची असायची. आता तुम्ही या सगळ्यांची गोळाबरीज करून त्या 5 एकराला लागणारा जो खर्च आहे तो काढला आणि त्या 5 एकरात उत्पन्न झालेल्या वेगवेगळ्या सगळ्या पिकांची बाजारात विक्री केल्यानंतर किंवा घरी खायचं ठेवल्यानंतर सुद्धा त्याची किंमत लावली तर एकूण उत्पादन किती आहे हे पहा. या उत्पादन खर्चाचा ताळमेळ बसवा आणि त्याच्यानंतर सांगा की हे नफेशीर होतं का आजचं नफेशीर आहे. या सगळ्या घटना घडत गेल्या आणि सगळ्यात महत्वाची घटना होती की शेती ही संस्कृती असल्यामुळे तिचं असं एक सुंदर जगणं होतं. सुंदर म्हणजे कसं? चैतन्यशील होतं, एक लय होती. लय होतं, चैतन्यशील जगणं होतं की सकाळी 5 वाजता घरातला तो करता पुरुष शेतकरी उठायचा, गाई वासरे बाहेर आणून बांधायचा, धारा काढायचा आणि लागोलग शेतात जायचा. मग त्याची जी घरधनी असायची ती सगळी शेणखत मोहे ते सगळं नेऊन उकडल्यावर टाकायची, घरची पाणी बिन्न वळणं सडा सावर्जन करून नवऱ्याची भाकरी घेऊन शेतात जायची. शेतात गेल्यानंतर तो जो काही काम करत असेल किंवा त्याला मदत करायची, हे करत असताना त्याच्या डोळ्यापुढे नुसती पिकं नव्हती तर त्या पिकाबरोबर जीवनाचं स्वप्न होतं. त्यानं दोघांनी मिळून पाहिलेलं जगण्याचं स्वप्न होतं. हे जगण्याचं स्वप्न वेगवेगळ्या पिकांच्या भोवती असं थोडं थोडं उन्हाळ्याचं की ज्वारी वर्षभर पुरेल एवढी झाली पाहिजे, कापूस पोरीचं लग्न होईल इतका झाला पाहिजे, तूरडाळ हे धमकं हे जीवनाला पूरक असणारं सगळं झालं पाहिजे आणि यातूनही मी दुसऱ्याला काहीतरी देऊ शकलो पाहिजे. ही जी मानसिकता होती या मानसिकतेला व्यावहारिकपणामुळे तडा गेला नगदी पिकांच्या. आणि नगदी पिकांच्या नादी लागल्यानंतर एकीकडं नगदी पिकांच्या नादी लागलेला माणूस नगदी पिकांच्या नादी लागला म्हणजे केवळ पैशासाठी म्हणून तो करू लागला आणि स्वतः तो शेतापासून हळूहळू दूर जात गेला. या सगळ्यांमुळं शेतकऱ्याच्या जीवनात एक विशिष्ट पोकळी निर्माण झाली आणि या पोकळीतून मग ते आत्महत्येकडे वळले. कारण त्याला बोलायला बैल नव्हता त्याचा स्वतःचा, ट्रॅक्टरशी काय बोलणार नाही का, त्याला बोलायला गाई वासरं नव्हती, तो त्या गाई वासरांशी बोलू शकत होता, त्याचं दुःख सांगू शकत होता, ते बंद झालेलं होतं. कुठलाही सण वार नव्हता. तुम्हाला एकच मी उदाहरण सांगतो एका सणाचं की आपल्याकडे बैलांचा पोळा हा सण मोठ्या उत्साहात, आता फार तुरळक ठिकाणी तो फार छोट्या छोट्या प्रमाणात साजरा केला जातो. या पोळ्याची सुरुवात 1 महिना आधी व्हायची. कशी तर पिकं सगळी डवरलेली असायची, शेतातले कामं दामं थंडावलेली असायची आणि मग शेतकरी पळसाच्या मुळं काढायचा. पळसाची भले लांब लांब ते पळसाची मुळे काढणं, त्याला एका बाजूने ठेचून त्याचा वाक काढला जायचा आणि त्या वाकाच्या बटा करून त्याला बारीक बारीक छोट्या जोड्या करून त्या भिजवून ठेवलेल्या असायच्या. 2-4 दिवसांना नंतर ते वाळू काढून त्याच्या दोऱ्या वळायच्या. मग घरातल्या सगळ्या जनावरांना मोहरके असायचे, मुचके असायचे, मठाठे असायच्या, घराच्या दारावर बांधायची तोरणं असायची, वर्षभर पुरतील इतकी सुंब असायची म्हणजे बाजा वगैरे असायच्या, त्याच्याही त्या दोऱ्या वळल्या जायच्या. कासरे असायची, पाणी शेंदायचा पोहरा असायचा तर त्याची दोरी असायची. हे सगळं काम त्या काळात तो करायचा. हे करताना त्याच्या डोक्यात शेतीला सहकार्य करणाऱ्या जनावरांच्या बद्दलचं प्रेम जसं असायचं तसंच नवनिर्मितीचं एक स्वप्न होतं. गोंडा केल्यानंतर गेरूत रंगवायचा तो आणि ते आपल्या घराच्या तोरणावरती दाराच्या तोरण म्हणून बांधायचा. तसंच
वेगवेगळ्या जनावरांसाठी वेगवेगळ्या ज्या गोष्टी तू करायचा, मुचक्यापासून मठाट्यांपासून ते गोंडे तुऱ्यापर्यंत, ते करत असताना त्या आपल्या जनावराबद्दलचं प्रेम त्याच्या मनात होतं. की जसं एखादी बायको आपल्या नवऱ्यासाठी सुंदर पदार्थ बनवतो, तो बनवत असताना पदार्थ बनवण्याची रेसिपी म्हणून ती पाहत नाही, माझ्या नवऱ्याच्या आवडीची ही गोष्ट आहे ही पाहते. तसं शेतकरी त्या बैलामध्ये घरातले सदस्य पाहायचा. कशाला मरणाची आठवणी, अगदी बरोबर, दुःख दूर होईल की माझं आताच उंडरलेलं जे वासरू आहे त्याच्या गळ्यात मी मथाटी घालणार आहे, ते कसं दिसेल, कसं उड्या मारेल. हा जो काही मानसशास्त्रीय आनंदाचा गाभा होता, एक लक्षात घ्या, वृक्षपणा केव्हा येतो जीवनाला. विज्ञान असं सांगते की मेंदूतून स्त्रवणाऱ्या डोपामाइन या एन्झाईमने जर ते एन्झाईम प्रसवणच बंद झालं तर प्रचंड मोठ्या प्रमाणावरती औदासीन्य येतं. त्या औदासीन्य आल्यामुळे शेतकरी बोलू लागला. कारण मोठ्यावरचं गाणं बंद झालं, त्याचं बैलाच्या पाठीमागे जाताना गाणं बंद झालं, गुराख्याचं गाणं बंद झालं, घरातले सगळे सण वार सगळे वृक्ष होऊ लागले. तो पोळ्याच्या दिवशी आदल्या दिवस 8 दिवस तो प्रयत्न करायचा की मला कुठून तरी काही पैसे मिळतात का, की ज्या पैशातून मी माझ्या बैलासाठी गोंडे आणीन, माझ्या बैलासाठी बेगड लावीन. हे सगळं विकत आणायचं ना. आता जे शेतात होतं तुमच्या ते नष्ट झालं. अगदी बरोबर. याच्यातून एक उदासीनता आली आणि शेतकरी आत्महत्या करू. मला ह्या तुम्ही सांगितलेल्या सगळ्या गोष्टी पटल्या नाही. हे काही पूर्ण नाही, हे थोडासा भाग सांगितला. कारण आपल्याकडे एवढ्याशा गोष्टीवरून टीका करणारे खूप शहाणे लोक असतात. मला त्याच उपप्रश्नाकडे यायचं होतं की शेतकरी आपल्या बैलाविषयीची म्हणजे निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीविषयीची कृतज्ञता म्हणून सगळे सण विधी उत्सव साजरे करत आला आणि तीच आपली भारतीय संस्कृती बनली, ती जगामध्ये श्रेष्ठ समजली जाते. हा प्रश्न तुम्ही सगळ्या गोष्टी सांगितल्या की मानसिकरित्या तो कसा स्ट्रॉंग होता आणि मग शेतीमध्ये जनावरच कमी झाली, मग तिथले सण विधी उत्सव पण पाठीमागे यायला लागले आणि त्याचा परिणाम त्याच्या मानसिकतेवरती कसा झाला ते तुम्ही सांगितलं. पण मला म्हणायचं आहे की ह्या गोष्टी ज्या आहेत, ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम जो आहे तो आपल्या भारतीय संस्कृतीवरती झाला, एखाद्या प्रदेशावरती नाही. मग त्याच्यामध्ये मराठवाडा आणि विदर्भ याच शेतकऱ्यांच्या आत्महत्या का, असा एक माझा प्रश्न. चांगला प्रश्न आहे. तुम्ही बोलता बोलता एक बारीकसा शब्द वापरला होता मध्ये लहानसा, की ही जी काही सगळी सण उत्सव आहे ती कृतज्ञतेतून आली. कृतज्ञता हा एक भाग आहे, पण पारंपरिक विज्ञान, ट्रॅडिशनल सायन्स अँड टेक्नॉलॉजी आपण ज्याला म्हणतो, याचा फार मोठा परिणाम आणि प्रभाव या सणावारांवरती होता. आपल्या शेतकरी जीवनामध्ये केवळ विधी उत्सवांमध्ये फक्त उत्स्फूर्त आनंदासाठी किंवा परंपरा म्हणून हे सगळं केलं जात नाही, तर त्याच्यातल्या विज्ञानासाठी केलं जातं. उदाहरण सांगतो तुम्हाला, नंतर तुमच्या मूळ प्रश्नात. उदाहरण असं आहे की कापसाचा जो हा भाग आहे, लक्षात घ्या, पुन्हा देतो की कापूस नगदी पीक जेव्हा पहिल्यांदा कापूस वेचायला यायचा त्यावेळेस ती घरधनी 2-4-5 बायका घेऊन शेतात जायची. जाताना ती पूजेचं सामान न्यायची. मोठ्या मोठ्या कापसाच्या झाडाखाली थोडीशी जागा वारून ती तिथं या मातीच्या ढेकळाच्या लक्ष्म्या मांडायच्या. म्हणजे 5 ढेकळं मांडली जायची, त्याच्या बाजूला एक दगड ठेवून त्याला बुध्या म्हणून मांडलं जायचं आणि मग या 5 ढेकळांची ती पूजा करायची. हळद कुंकू अंकटंक वटीचं सामान तिथे ठेवायची. त्याच कापसाच्या बोंडातला कापूस काढून त्या लक्ष्म्यांना वस्त्र अर्पण करायची. समोर प्रसादासाठी म्हणून दूध आणि वळवट किंवा बोटोळे हे उतू घातलेले असायचे. आणि हे झालं, हे होईपर्यंत एक स्त्री भल्या मोठ्या वाडग्यामध्ये ताक घेऊन सगळ्या शेतामध्ये ती असे शिंपत जायची. लोकांनी ह्या सगळ्या गोष्टी अंधश्रद्धा म्हणून पाहिल्या. तुम्ही जसं म्हणाले की श्रद्धेचा भाव आहेच, दगडाची त्या ढेकळाची लक्ष्मीपूजन ही श्रद्धा आहे, पण ते ताकाचं काय, ताक कापावर विदर्भात आणि मराठवाड्यात त्याला सीतादही किंवा रानशीतळाई असा शब्द आहे या विधीला. हा रानशीतळाई विधी कशासाठी केला जायचा? हा एक पारंपरिक विज्ञानाचा भाग होता. कारण पहिल्यांदा कापूस वेचायला जेव्हा ह्या बायका शेतात जायच्या तेव्हा त्या कापसाची स्थिती लक्षात घ्या. ती खाली 2-3 बोंड एका झाडाचे फुटले, त्याच्यात कापूस भरलाय, त्याच्यावर मोठी निब्बर घाटरा आहे, आजूबाजूच्या जाडसर पानांवरती
तांबडे तांबडे ठिपके पडलेले आहेत, त्याच्यावरती लहान लहान घाटरं आहेत, त्याच्यावरती आणखी पुन्हा लहान घाटरं आहेत आणि वरती हिरवेगार झालेल्या झाडाला वरती पाते आहेत, फुलं आहेत. ती जशी कापूस फुटायची सुरुवात आहे तशीच ती तांबेरा नावाचा रोग पडण्याची सुद्धा सुरुवात आहे. आम्ही हे लॅबोरेटरीमध्ये सगळं तपासून पाहिलं, त्याच्यावरती संशोधन केलं की तांबेरा पडू लागल्यानंतर आता आमचे तज्ज्ञ सुचवतात की एक अमकं औषध त्याच्यावरती फवारा. मध्ये मी जेव्हा हा प्रयोग केला तेव्हा टिंटर बायनर नावाचं एक औषध होतं. ते साधारणतः एका एकराला, एक एकरभर कापूस असेल तर त्याच्यामध्ये ते 3 वेळेस फवारावं लागायचं आणि ते 2 लिटर लागायचं. 700 रुपये काहीतरी लिटरचं ते औषध होतं. 1400-1500 रुपये तेव्हा लागायचे त्याला. आणि हा जो तांबेरा आहे तो ताक जर शिंपडलं तर त्या टिंटर बायनर एवढंच किंवा म्हणजे आताच्या कोणत्याही औषधा एवढाच त्याच्यावरती परिणाम करतो. म्हणजे तो पारंपरिक तंत्रज्ञानाचा, विज्ञानाचा एक भाग होता. म्हणून हे माणसं सगळं रानामध्ये ते शिंपडायचे आणि कापसाची ती पानं 4-5 खालची पिकलेली आहेत तेवढी गळून पडायची. वरच्या पानांना धक्का लागायचा नाही. जर सगळीच पानं तांबेरानं पडली तर वरच्या अर्ध्यापेक्षा जास्त बोंड घाटर नेस्तनाबूत होता. हे त्याच्या पाठीमागचं सायन्स होतं. ही एक गोष्ट सांगितली तुम्हाला. शेतीमध्ये अगदी तुम्ही गुढीपाडव्यापासून दुसऱ्या गुढीपाडव्यापर्यंत 12 महिने जर घेतले चांद्र पंचांगाचे तर या प्रत्येक महिन्यामध्ये आठवड्याला एखादा विधी आहे शेतीमधला. ती अंधश्रद्धा नाही, ते लोकविज्ञान आहे. परंपरेनं चालत आलेले हजारो वर्षाचं ते विज्ञान आहे. आता थोडाफार परिणाम या अलीकडच्या काळामध्ये त्याच्यामध्ये होत असेल कारण तुम्ही सगळं वातावरण पर्यावरण बिघडून टाकलेलं आहे. पण त्याच्या आधारावरती ही माणसं जगत होती आणि त्याच्यामुळं एकीकडे घाईक होतं, दुसरं मी ज्या शेतीतून पीक काढतो आहे त्या शेतीनं, त्या काळ्या मातीनं, काळ्या मायनं मला हे भरभरून दिलेलं आहे, तिच्याबद्दल ती कृतज्ञता होती. म्हणून लक्ष्मी हा जो शब्द आहे हा मुळामध्ये शेतकऱ्यांच्या शेती व्यवस्थेतल्या दैवतेचा, म्हणजे दैवत म्हणजे शेतीलाच, काळ्या मातीलाच दैवत मानून काळ्या मातीला आईही म्हणलं जातं, तिच्याबद्दलच्या त्या कृतज्ञतेतून आलेला आहे. आता तुमचा प्रश्न असा आहे की मराठवाड्यातच शेतकरी आत्महत्या का करतात. मी दक्षिण कोरियामध्ये एका परिषदेमध्ये एक पेपर वाचला होता, त्याच्यात ह्या सगळ्या गोष्टी होत्या आणि तिथं मला हा प्रश्न विचारला की मराठवाड्यातच का होतोय, दुसरीकडे का होत नाही. बघा, ज्या भागात आत्महत्या मोठ्या प्रमाणात होत आहे तो भाग कापूस पिकवणारा प्रदेश, कापूसाचा पट्टा आहे. हा, लक्षात घ्या. आता कापसाचा पट्टा, कापूस हे काय आत्ता नव्यानं आलेलं नगद पीक नाही, हे जुनच पीक आहे. परंतु त्यात फार मोठ्या प्रमाणावरती संशोधन करून अधिकाधिक उत्पन्न देणाऱ्या जातीची वाढ निर्माण केली. लोक आमचे या 2 भागातले जे आहेत ते अधिकाधिक उत्पन्न काढण्याच्या नादात या कापूस पट्ट्यामध्ये आले. या कापूस पट्ट्यातले लोक प्रभावित झाले. मला चांगलं आठवतं की मी जेव्हा या सगळ्याचा अभ्यास सुरू केला तेव्हा मराठवाड्यामध्ये 97 आणि बुरी या 2 जातीची वाण लोक लावत. 97 आणि बुरी, 97 म्हणजे भला उंचच्या उंच व्हायचा, अर्थात ते नैसर्गिक बियाणं नव्हतं, परंतु ते असं बियाणं होतं की जे पारंपरिक पद्धतीनं त्याचं फर्टिलायझेशन केलेलं होतं आणि त्याच्यातून ते सीड्स निर्माण केले होते. बुरी हे तर पारंपरिकच पीक होतं, म्हणजे पारंपरिक कापसाची ती जात होती. हा, मग नंतरच्या काळामध्ये त्याला पर्याय म्हणून H4 आला. आता बीटी वगैरे सुरू झाली पण H4 आला. तेव्हा पहिल्यांदा अशा घटना घडत होत्या की शेतकऱ्यांनी एक शेतकऱ्याला आमिष दाखवलेलं होतं. तुम्ही H4 जर लावला तर तुम्हाला एकरी एवढं अधिकचं उत्पन्न होईल तुमच्या कापसापेक्षा. आता 4-2 क्विंटल जर अधिकचं उत्पन्न होत असेल तर कोणता शेतकरी लावणार नाही, म्हणजे स्वप्न दाखवलं. पण तेव्हा त्याला हे जाणू दिलं नाही. ठीक आहे, उत्पन्न खूप होते, थोडासा खर्चही वाढतो. हा जो थोडासा खर्च होता हा जसा आर्थिक थोडासा खर्च वाढला, थोडासा म्हणजे फार वाढला, म्हणजे मुळातल्या कापसाला कुठल्याही प्रकारचं खत टाकायची गरज नव्हती, कुठल्याही प्रकारचा फवारणी त्याच्यावरती करायची गरज नव्हती, फक्त निंदणी जे होती म्हणजे खालचा खर्च. हा, आणि सगळ्यात जास्त खर्च यालाच होता ना. बिया विकत आणायच्या नाही, घरातलाच कापूस काढायचा. तो मोठी मोठी पहिली जी बोंड आहेत ती ठेवली जायची, त्यातली सरकी काढली जायची, तो कापूस देवाच्या वातीसाठी वापरायचा. ते बियाणं पुढच्या वर्षीसाठी शेणात घोळून ठेवलेलं असायचं, बी लागण्याच्या पद्धती.
या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही भारतीय कृषी संस्कृती हा माझा मोठा ग्रंथ आहे, तो मुळातून वाचा. त्यात ह्या सगळ्या गोष्टी मी प्रायोगिक पद्धतीनं सिद्ध केलेल्या आहेत. तर आपण इथं होतो की जेव्हा ते लोक तशा पद्धतीने उत्पादन काढत होते तेव्हा ते उत्पादन समजा एकरी 10 असेल, म्हणजे 10 नसेल 5-7 असेल आणि त्याचा भाव जो काही असेल तो असेल, परंतु खर्च त्याचा हा फार कमी होता. म्हणजे घरचे लोक जेव्हा निंदायला जायचे तेवढाच खर्च होता, किंवा तो डवरण्याचा दुडण्याचा जो खर्च आहे तेवढाच होता. पण H4 लावल्यानंतर ही डवरणी दुडणी निंदणी हे तर होतच पहिले एवढं, पण औषध बिया विकत घेणे, त्याच्यावरती लावणे विशिष्ट पद्धतीनं, लावताना एक खत टाकणे, पुन्हा 2 खतं टाकणे आणि 2 फवारण्या करणे, एवढा खर्च वाढला आणि उत्पन्न 2-3 क्विंटलनं वाढलं. मग सांगा, उत्पादन वाढलं पण उत्पन्न वाढलं का? नाही, खर्च वाढला. आणि या खर्चाच्या बरोबरच तुमच्या या सगळ्या धारणा ज्या होत्या ना कृषीच्या, त्या नष्ट झाल्या. म्हणजे फवारणीच्या नादात रानशितळी बाजूला, नुसती रानशितळाच नाही, अशी 10 विधी आहेत कापसाच्या संदर्भानं, ते सगळेच दूर गेले. एक लक्षात घ्या, एक तुम्हाला फार संवेदनशील गोष्ट सांगतो की एखाद्या मुलाचा जन्म व्हावा, ते 4-2 वर्ष आपल्या घरात वाढावं आणि एखाद्या आजारानं मरून जावं, त्या आई वडिलाला मरेपर्यंत त्या मुलाच्या त्या लढीवाळ काळाचा विसर होईल का? आणि त्याची जेव्हा जेव्हा आठवण होईल तेव्हा तेव्हा ते सुखी होतील का? नाही होणार. एका विशिष्ट उंचीचं दुःख त्यांच्या वाट्याला येईल. तीच विशिष्ट उंचीची दुःख कापूस पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या वाट्याला आहे. याचा दुसरा एक परिणाम झाला की 2 शेतांच्या मध्ये 5-6 एकरचा धुरा असायचा. या धुऱ्यावरती फार सुंदर अशा प्रकारचं गवत असायचं. सुंदर म्हणजे दिसायला तर सुंदर होतच, मी कवी असल्यामुळे तेही म्हणेन, परंतु घरच्या जनावरांना अत्यंत आवडीनं खावं वाटणारं असं ते गवत होतं. ते गवत नष्ट झालं, कारण फवारताना त्याच्यावरती फवारलं जायचं आणि त्याच्यामुळे लोक ते गवत वाढून द्यायचे नाही. मग अधिक उत्पन्न काढण्यासाठी म्हणून ते धुरा फोडत गेले आणि जसा धुरा 4 इंचाचा धुरा राहिला, धुरा फोडण्याच्या नादात गवत गेलं आणि गवत पिकत नाही म्हणून घरची जनावर, बायोडायव्हर्सिटीवर त्याचा परिणाम झाला सगळ्याच. कारण त्या गवतातले किडे मकोडे जे होते, ते किडे मकोडे कापसाच्या पानांच्या खाली जे अति सूक्ष्म अशा प्रकारचे जीवाणू असायचे, त्यांना ते नष्ट करायचे. 5-10 मिनिटाच्या व्हिडिओ ते सगळं सांगणं अशक्य आहे, परंतु हे सगळं होत गेलं आणि म्हणून कापूस पिकवणारा माणूस चिंतित आला. तर त्याला खाण्यापुरती ज्वारी होत होती हो, परंतु कापसानं त्याचं एकंदरीत घर आतबट्यात आणलं आणि त्याची मानसिकता जी आहे ती डामाडोल करतो. आर्थिक गणित बिघडून गेलं, आर्थिक गणित बिघडलं, मानसिकही बिघडलं, सांस्कृतिक बिघडलं आणि हे सगळं बिघडल्यामुळे त्याचा सामाजिक स्तर सुद्धा बिघडला आणि तो जगण्यासाठी मग मोठा झाला. तो शोधू लागला की मी कसं जगू, कुठं जगू, मी कोणाजवळ हे बोलू. आणि मग त्याच्यावरती प्रहार करणाऱ्या अनेक यंत्रणा होत्या. सहकारी सोसायट्या असायच्या गावात, लहान लहान विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था अशा नावानं, तिचा एक सेक्रेटरी असायचा आणि एक सरपंच असायचा. पहिल्या वर्षी 200-500 रुपये शेतकऱ्याला दिलेलं कर्ज असायचं, कारण त्या काळात त्यांना गरज होती. ज्या उदात्त भावनेनं सहकाराचा संचार महाराष्ट्रात केला, मग ते विठ्ठलराव विखे असतील, गाडगीळ असतील, मेहता असतील, या लोकांनी, यशवंतराव चव्हाणांनी ते सगळं करून घेतलं. त्या सहकारामध्ये अतिशय आपण तसा शब्द वापरू नये, आपण सुसंस्कृत माणसं, पण खालच्या थराला जाऊन काम करणारी माणसं घुसली. सेवा सहकारी सोसायटीचं कर्ज काढलेल्या 200 रुपये कर्ज काढलेल्या त्या शेतकऱ्याला जुलैमध्ये पैसे परत करण्यासाठी तगादा लावायचे. कुठून देणार तो जुलैमध्ये पैसे? मग त्याच्यासाठी एकतर पुन्हा डिमांड म्हणजे मागणी करा, आणि ती मागणी करण्यासाठी 200चं कर्ज फेडण्यासाठी तुम्हाला 400 देतो, पण त्याच्यासाठी हात ओले केले पाहिजे. मग 50 रुपये सेक्रेटरीला, 50 रुपये त्या दुसऱ्या चेअरमनला. ही माझ्याकडे सर्वे आहे, मी असं फुकट गप्पा मारत नाही, त्याचा सर्वे आहे मुलाखती घेऊन केलेला. त्या सगळ्यामध्ये त्याचं कर्ज कसं वाढत गेलं. मग कर्जापोटी जप्तीची भीती,
कर्जापोटी गाई वासर घेऊन जाण्याची भीती, ही सगळी घेऊन त्याची प्रतिष्ठा जाते आणि त्याची प्रतिष्ठा होईल. याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या सहकाराचा जेवढा वाटा आहे तेवढा सावकारांचाही वाटा आहे. धनदांडग्या लोकांचा फार मोठा वाटा. म्हणजे मराठवाड्यात आणि विदर्भात सहकार न रुजता सावकार रुजले. त्याचं कारण कापूस ना. तुम्हाला जे प्रलोभन दाखवलं की तुम्ही 2 वर्षात जिकडे तिकडे हो तुम्ही श्रीमंतच होऊन जाता, एकरी 4 क्विंटल वाढायला, परंतु एकरी 4 क्विंटल कापूस वाढला, परंतु एकरी पहिल्या खर्चाच्या 10 पट खर्च वाढला. आजही कापसाला जो भाव आहे तो आणि 10-20 वर्षापूर्वी H4 जेव्हा आला त्याचा भाव फारसा फरक पडलेला नाही. मायबाप सरकार या गोष्टीचा अभ्यास करू इच्छित नाही, न त्याचा केला त्यांनी. इम्प्लिमेंटेशन करायला सुद्धा हे तयार नाही. कारण सत्य जर समोर आलं तर शेतकरी समृद्ध होते. त्यांच्यासाठीची काही एक नवीन पद्धतीनं संशोधनं जी आहे ती जर आणली तर हा शेतकरी आत्महत्या तर करणारच नाही, पण अत्यंत सुखानं आनंदानं राहील. पण सरकारची इच्छाशक्ती पाहिजे. तर मग आता ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही मांडल्या, परंतु आता याच्यावरती उपाय तरी सांगा मला. उपाय काय असतो? उपाय आहे. काय असतं पहा की प्रत्येक घटना, मग ती सांस्कृतिक असो, सामाजिक असो की राजकीय असो, ती घटना त्या घटनेच्या संदर्भामधले काही एक महत्वाचे धागेदोरे तयार करत असते. ही तर शेतकरी संस्था होती, ही तर शेतीची संस्कृती आहे. बघा, उपाय जर शोधायचा असेल याच्यावर आपल्याला, तर पहिल्यांदा या सगळ्या प्रश्नांचं संशोधन केलं गेलं पाहिजे. परंतु ते पारंपरिक पद्धतीनं नव्हे. तर शेतीचा प्रश्न हा न कृषी अर्थशास्त्राचा प्रश्न आहे, न समाजशास्त्राचा प्रश्न आहे, न स्वतंत्र अर्थशास्त्राचा प्रश्न आहे. मग हा प्रश्न आहे तरी काय? तर हा शेतकऱ्याच्या जीवनाचा एकसमय विच्छेद करून जीवनाच्या संशोधनाचा प्रश्न आहे. त्याच्या पुढे उपस्थित झालेलं हे जे काही संकट आहेत ती काही फक्त आर्थिक नाही, ती सांस्कृतिक आहेत, ती ऐतिहासिकही आहे, ती पुरातात्विक सुद्धा आहे. मग यासाठी सगळ्याला धरून तुम्ही याचं जर आंतरविद्याशाखीय स्वरूपामध्ये संशोधन केलं तर नक्कीच उपाय आहे. मी शेतकऱ्याच्या प्रश्नावरती गेल्या 10 वर्षापासून महाराष्ट्राचा अभ्यास करतो आहे. त्यासाठी मला माहिती आहे, तुम्ही त्यात मला सहकार्य केलेलं आहे की आपण एक संशोधन पद्धती केलेली आहे. जटिल म्हणून जे जे काही प्रश्न जगामध्ये निर्माण होतात, जणू काही आमचे शास्त्रज्ञ त्याच्यावरती असा आव आणतात की नाही याच्यावरती उपायच नाही, परंतु त्याच्यावरती उपाय असतो. तुमच्याकडं उपाय शोधण्याचं सामर्थ्य नसतं. शेती प्रश्नाच्या बाबतीत सरकारचं आणि संशोधकांचं हेच झालेलं आहे. शेतीचा प्रश्न आहे म्हणजे लगेच कृषी विद्यापीठाकडे द्या. का ते आमच्या विद्यापीठाकडे का नाही? ज्याला आपण म्हणतो शिक्षणानं माणूस समृद्ध होतो, संशोधनानं समाज समृद्ध होतो. का स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठानं याच्या संदर्भात पुढाकार घेतला? नाही घेतला. कारण झापड्या बांधून कुठल्या तरी एका अज्ञात वाटेने घेऊन जाणार हे शिक्षण आहे. म्हणून तुम्ही जोपर्यंत आंतरविद्याशाखीय शोधासाठी सक्षम अशी माणसं एक प्रणाली घेऊन पुढे आणत नाही तोपर्यंत त्याच्यावरचं उत्तर सापडत नाही. त्याच्यावरचं समग्र उत्तर माझ्याकडे तयार आहे. मी ते अनेक ठिकाणी मांडलेलं आहे, तरीही शासनाला जाण नाही. मग अशा वेळेस आपण काय, मराठवाड्यातल्या एका प्रश्नाच्या संदर्भातलं ही आपली चर्चा आहे. धन्यवाद सर. वेळ आपल्याला कमी आहे, परंतु कमी वेळेमध्ये सुद्धा मराठवाड्यातले प्रश्न आणि त्या संदर्भातले उपाययोजना आपण त्या संदर्भातले स्वतंत्र उपायावरती आपली एक वेगळी मुलाखत आपण घेऊया. परंतु जी काही गोष्ट आहे म्हणजे शेतकऱ्याची आत्महत्या असेल किंवा मराठवाड्यातला आणि विदर्भातला शेतकरी त्याची एक वेगळी इतर प्रदेशापेक्षा जी काही पद्धत हे आहे जीवन त्याच्या अनुषंगानं आपण ज्या काही सूक्ष्म अशी मांडणी केली की त्याला सगळ्याच गोष्टी कारणीभूत आहेत, त्या सगळ्या कारणांचा आपण सूक्ष्म घेतला. आपण पुढच्या भागामध्ये त्याच्यावरती अतिशय सविस्तर असे उपाय आम्हाला सांगाल अशी मी अपेक्षा करतो. धन्यवाद.